नमस्कार. आपण कंबाईन ग्रुप बी आणि सी मुख्य परीक्षेचे PYQ बघत आहोत. त्यामध्ये आपण महाराष्ट्राचा भूगोल याच्यावरचे PYQ स्टार्ट केलेले आहेत. त्यामध्ये आपण काय स्टार्ट केलं आहे, मेन टॉपिक की महाराष्ट्र स्थान विस्तार. ठीक आहे. मग त्याच्यावर आपलं प्राकृतिक विभागावर जे प्रश्न होते त्याचा एक व्हिडिओ आलेला आहे. त्याच्यानंतर विस्तार ऑब्लिक भूसीमा याच्यावर जे काही प्रश्न होते त्याच्यावर 2 पार्ट्समध्ये व्हिडिओ आलेले आहेत. आणि आज आपण बघणार आहोत तिसरा टॉपिक, महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग. तर बघा, आपण बघूया पहिला प्रश्न. बघा काय आहे. औरंगाबाद विभागातील सर्वात कमी व सर्वात जास्त क्षेत्रफळ असलेले जिल्हे कोणते? STI मुख्य परीक्षा 2021ला हा प्रश्न विचारलेला आहे. तर बघा, त्याचं उत्तर आहे 3 नंबरचं, हिंगोली आणि बीड. ठीक आहे. तर आता मला तुम्हाला काय सांगायचं आहे, जेवढे काही प्रशासकीय विभाग आहेत आणि जेवढे प्रशासकीय विभागात जो मोठा जिल्हा आहे आणि छोटा जिल्हा आहे, ठीक आहे, त्याच्यावरचे ट्रिक स्वरूपातले शॉर्ट्स व्हिडिओ मी बनवून ठेवलेले आहे ऑलरेडी. मी कालच्याच व्हिडिओमध्ये, आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं, प्लेलिस्ट दाखवलेली. तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलं की तुम्ही हे व्हिडिओ बघून मग इकडे या, जेणेकरून तुम्हाला आजचं लेक्चर सोपं होईल. तुम्ही बघितलं असेल तर ठीक आहे, नसेल बघितलं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी पुन्हा लिंक देते आणि तुम्हाला हे कळेल की मी हे तुम्हाला का बघायला सांगते. तर बघा, ही ती प्लेलिस्ट आहे. हे प्लेलिस्ट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी शेअर करते. याच्यात एकूण 60 व्हिडिओ आहेत आणि त्याच्यापैकी अगदी 2 ते 3 व्हिडिओ फक्त थोडे मोठे असतील, बाकी आणि ते नाही बघितले तरी चालतील, पण बाकीचे सगळे छोटे छोटे आहेत. ते तुम्ही सगळे बघितले तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी सोप्या होतील. ठीक आहे. आता मी तुम्हाला याच्यातलंच एक दाखवून देते, म्हणजे तुम्हाला कळेल की मी का सांगते आहे. आता बघा, हे दिसतंय पुणे प्रशासकीय विभागातील सर्वात मोठा आणि छोटा जिल्हा, असे प्रत्येक प्रशासकीय विभागातले मी केलं आहे. आता आपल्याला औरंगाबादवर विचारलं आहे, तर आपण तो व्हिडिओ बघून घेऊ. बघा, औरंगाबाद प्रशासकीय विभागातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा आणि लहान जिल्हा लक्षात ठेवण्यासाठीची ट्रिक आहे. औरंगाबाद मधील बीडी मोठी आणि हिंग लहान. यामध्ये औरंगाबाद म्हणजे औरंगाबाद प्रशासकीय विभाग, बीडी म्हणजे बीड सर्वात मोठा जिल्हा, हिंग म्हणजे हिंगोली सर्वात लहान जिल्हा. अजून ट्रिकसाठी एकाक्षी MPSC ला फॉलो करा. धन्यवाद. ठीक आहे. तर मला तुम्हाला फक्त हेच दाखवायचं होतं की असे सगळे याच्यावर मी केलेले आहेत आणि मी फक्त लेक्चरमध्ये काय त्या अनुषंगाने जे असतील तेवढेच सांगणार आहे. जर तुम्हाला बाकीचे सगळे बघायचे असतील तर त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्हाला सगळे बघून घ्यावे लागते. ठीक आहे. आणि आता हे लक्षात ठेवा, आपण औरंगाबादमधलं काय म्हटलं आहे, औरंगाबादमध्ये बीडी आणि हिंगोली असं बघितलेलं आहे. ठीक आहे. आता त्यांनी काय विचारलं आहे, औरंगाबाद विभागातील सर्वात कमी व सर्वात जास्त. सर्वात कमी हिंगोली क्षेत्रफळ आणि बीडचं सगळ्यात जास्त. हे कोणत्या प्रशासकीय विभागातलं? तर औरंगाबादमधलं. ठीक आहे. तर तुम्हाला हे ट्रिक लक्षात ठेवताना तुम्हाला हे माहिती पाहिजे की आपण औरंगाबादमध्ये काय वापरलं आहे. औरंगाबादमध्ये बीडी मोठी आणि हिंग लहान. ठीक आहे. अशा पद्धतीने आता आपण पुढे बघूया. बघा, औरंगाबाद प्रशासकीय विभागामध्ये एकूण 8 जिल्हे आहेत. ठीक आहे. एकूण 8 जिल्हे आहेत आणि त्यांचा क्षेत्रफळानुसार आता इथे क्रम दिलेला आहे. आता हे बघा, इथे बीडचं क्षेत्रफळ दिलेलं आहे, इथे हिंगोलीचं क्षेत्रफळ दिलेलं आहे आणि आपल्याला हे सगळे क्षेत्रफळानुसार पाठ पाहिजे. सगळ्याच प्रशासकीय विभागातले आपल्याला क्षेत्रफळानुसार पाठच पाहिजे. तर बघा, आता हे कसे पाठ करायचे हे याची ट्रिक मी इथेच सांगते. ठीक आहे. बघा, आता आधी आपण बघून घेऊ. सगळ्यात मोठा बीड आहे, सगळ्यात लहान हिंगोली आहे. हे क्षेत्रफळ माहिती नसेल तरी चालेल. आता बघा, बीड, त्याच्यानंतर नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जालना, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली. आता यांची नावं बदलली नव्हती. जेव्हा छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव यांची नावं बदलली नव्हती तेव्हाच्या माझ्या त्या ट्रिक्स आहे. मग त्या तेव्हाच्या तयार झाल्या आहे, म्हणून मी आधीचेच जे राज्यांची जिल्ह्यांची नावं आहे ना तीच मी ठेवणार आहे. फक्त माहिती असण्यासाठी. बघा, छत्रपती संभाजीनगरला आपण औरंगाबाद म्हणायचो, धाराशिवला उस्मानाबाद म्हणायचो. आता ट्रिक नीट लक्षात घ्या मी काय सांगते आहे. तर आधी हे बघा, आधी तुम्हाला हे तर पाठ झालं. बीडमधून म्हणजे बीड मोठा आहे
आणि हिंगोली लहान आहे औरंगाबाद प्रशासकीय विभागात. म्हणजे तुमचं हे पाठ झालं की औरंगाबादमधला सगळ्यात मोठा जिल्हा आहे बीड आणि सगळ्यात लहान जिल्हा आहे हिंगोली. या 2 गोष्टी पाठ झाल्या. आता पुढे आपल्याला काय बघायचं आहे, 2 गोष्टी आता याच्यात लक्षात ठेवा. औरंगाबादमधून जालना जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे, सगळ्यांना माहिती असेल. ते मी कसं पाठ केलेलं आहे, डायरेक्ट एवढंच म्हटलेलं, औरजाल. औरंगाबादमधून जालना जिल्ह्याची निर्मिती आणि उस्मानाबादमधून लातूरची निर्मिती झालेली आहे. ठीक आहे. तर मग कसं लक्षात ठेवलं आहे मी, उस्मा लातू. ठीक आहे, अशा गोष्टींनी लक्षात ठेवले. हे झालं. आता पुढे बघा. आणि परभणीमधून हिंगोली जिल्ह्याची निर्मिती झाली. हे कसं लक्षात ठेवलं होतं, परहिंग. ठीक आहे. आता बघा, औरजाल, उस्मा लातू आणि परहिंग. सिक्वेन्सने हे तर लक्षात राहिले तुम्हाला. म्हणजे औरंगाबादमधून जालनाची, उस्मानाबादमधून लातूरची आणि परभणीमधून हिंगोलीची निर्मिती झाली आहे. ठीक आहे. म्हणजे हे कळालं ना की जो शब्द मी आधी घेतला आहे म्हणजे त्या जिल्ह्यातून त्याची दुसऱ्या जिल्ह्याची निर्मिती झाली. म्हणजे औरंगाबादमधून जालन्याची झाली, मग औरंगाबाद शब्द आधी घेतला म्हणजे औरजाल, उस्मा लातू, परहिंग. ठीक आहे. असं. आता पुढे बघा, मला काय सांगायचं आहे, एवढं तुम्हाला सांगून झालं. आता मी ट्रिक सांगते. ट्रिक काय आहे, बीडचा बी घेतला, नांदेडचा ना घेतला, बी ना और उस्मान पराए हुए. आता कसं लक्षात ठेवा, बीना आणि उस्मान खूप चांगले मित्रमैत्रिणी असतात लहानपणापासून. ठीक आहे, खूप चांगले. त्यांचं छोटूसं भांडण होतं, मग आपण काय म्हणायचं, बीना चिडवण्यासाठी किंवा सहज असं, बीना और उस्मान पराए हुए. असं लक्षात ठेवा. आता बघा, बीनावरून काय लक्षात ठेवणार, बी फॉर बीड, ना फॉर नांदेड. ठीक आहे. बीना और म्हणतो मग आपण, और वरून काय येतं, औरंगाबाद, औरवरून औरंगाबाद. मग औरजाल आहे ना, औरजाल. मग त्याच्यानंतर औरनंतर लगेच जालना लक्षात ठेवायचं. बीना और मधून औरंगाबाद आणि जालना असं लक्षात ठेवायचं. बीना और उस्मानवरून मग उस्मानाबाद आणि त्याच्यानंतर उस्मानाबादमधून कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली, लातूरची झाली. बरोबर. बीना और उस्मानवरून उस्मानाबाद आणि त्याच्यानंतर लगेच लातूर. कळतंय तुम्हाला, असं लक्षात ठेवायचं. आणि पराये हुवेवरून परभणी, परायचं परभणी आणि परभणीनंतर लगेच हिंगोली जिल्ह्याची निर्मिती. कळलं ना. म्हणजे बीना और उस्मान पराये हुए, तर औरमध्ये 2 जिल्हे लक्षात ठेवायचे, उस्मानमध्ये 2 जिल्हे लक्षात ठेवायचे आणि परायमध्ये 2 जिल्हे लक्षात ठेवायचे. आणि ह्या सिक्वेन्सने आपली औरंगाबाद प्रशासकीय विभागातील सिक्वेन्सने जिल्हे पाठवून जातात. ठीक आहे. ट्रिक सोपी आहे, फक्त ती समजावून सांगायला वेळ गेला आहे. ठीक आहे. तर मग ती समजून घ्या आणि पाठ करा. आपले सगळे अशाच पद्धतीने मी जसं येईल तसं सांगत जाणार आहे. बीना और उस्मान पराए हुए, बी फॉर बीन, ना फॉर नांदेड, और मध्ये 2 औरंगाबाद जालना, उस्मानमध्ये उस्मानाबाद लातूर, परायमध्ये परभणी हिंगोली. ठीक आहे. आता आपण पुढे बघू. पुढे बघा, पुढचा प्रश्न, बीड जिल्हा महाराष्ट्रातील डॅश डॅश प्रशासकीय विभागात आहे. आपण आत्ताच पाहिलं कोणत्या, तर औरंगाबाद प्रशासकीय विभागात आहे. ठीक आहे. आणि ती जी मी प्लेलिस्ट तुम्हाला दाखवली ना, त्याच्यात ह्या पण ट्रिक्स आहे की कोणत्या जिल्ह्यात कोणत्या प्रशासकीय विभागात कोणते जिल्हे आहेत, याच्या पण ट्रिक्स मी त्याच्यातच दिलेल्या आहेत. ठीक आहे. तर बीड जिल्हा महाराष्ट्रातील औरंगाबाद प्रशासकीय विभागात आहे. ठीक आहे. आता पुढे बघा. आता जुळवावर प्रश्न आहे, ASO मुख्य परीक्षा 2020. प्रशासकीय विभाग आणि प्रशासकीय विभाग दिलेले आहेत आणि कोणता तालुका कोणत्या प्रशासकीय विभागात आहे ते विचारले. बघा प्रश्न, बघा कसा ट्रिकी केलेला आहे. इकडे डायरेक्ट प्रशासकीय विभाग दिले, इकडे तालुका दिलाय, इकडे ते जिल्हा देऊ शकले असते पण त्यांनी जिल्हा दिलाय का, जिल्हा नाही दिलाय, त्यांनी प्रशासकीय विभाग दिलाय. कळलं. फॉर एक्झाम्पल आपण आता समजा खालापूर रायगडमध्ये आहे, खालापूर रायगडमध्ये आहे पण त्यांनी रायगड दिले का, त्यांनी कोकण विभाग दिला आहे. तर अशा पद्धतीने हा प्रश्न आहे. तर आपण जोड्या लावून घेऊ. अमरावती, घाटंजी, नागपूरमध्ये भिवापूर, औरंगाबादमध्ये सेनगाव, हिंगोलीमध्ये आहे हा तालुका आणि कोकण
मध्ये खालापूर. ठीक आहे, आता बघा मी काय सांगते. बघा स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं आहे. विभाग मग कोणत्या जिल्हा आणि कोणत्या जिल्ह्यातला तो तालुका आहे. बघा अमरावतीतल्या यवतमाळ जिल्ह्यात घाटंजी हा तालुका आहे. नागपूर विभागातील नागपूर जिल्ह्यात भिवापूर हा तालुका आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील छत्रपती संभाजीनगर विभागातील हिंगोली जिल्ह्यात सेनगाव हा तालुका आहे. आणि कोकण या विभागात रायगड जिल्ह्यात खालापूर हा तालुका आहे. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला तालुके पण माहिती पाहिजे. ठीक आहे, जसं जसं आपण पुढे पुढे अभ्यास करत जाऊ ना तसे तसे आपले तालुके पण हळूहळू पाठ होत जातील. ठीक आहे, बघा यवतमाळमध्ये घाटंजी, नागपूरमध्ये भिवापूर, हिंगोलीमध्ये सेनगाव, रायगडमध्ये खालापूर. हां, आता हिंगोलीमध्ये सेनगाव आहे. हिंगोलीचे 5 तालुके कसे पाठ करायचे याची ट्रिक ऑलरेडी मी केलेली आहे, ती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये भेटून जाईल. ठीक आहे, रायगडमध्ये खालापूर आहे, नागपूरमध्ये भिवापूर आणि यवतमाळमध्ये घाटंजी. राहील लक्षात. आता आपण पुढचा बघूया. कोणत्या प्रशासकीय विभागात जिल्ह्यांची संख्या अधिक आहे? हां, तर बघा औरंगाबाद विभाग. औरंगाबाद विभागावरच किती प्रश्न विचारले बघा, त्यामुळे औरंगाबाद विभाग अगदी पूर्ण करून जा. ठीक आहे, STI मुख्य परीक्षा 2020ला हा प्रश्न विचारला आहे. बघा कोणत्या प्रशासकीय विभागात जिल्ह्यांची संख्या अधिक आहे? औरंगाबाद विभागात, म्हणजे छत्रपती संभाजीनगर. हां, बघा पुढे. आता महाराष्ट्राची निर्मिती 1 मे 1960. 4 प्रशासकीय विभाग होते तेव्हा. पुण्याचे विभाजन होऊन नाशिक विभाग तयार झाला आणि नागपूरचे विभाजन होऊन अमरावती विभाग तयार झाला. आपण ऑलरेडी हे आधीचा जो व्हिडिओ होता आपला त्याच्यात हे इन डिटेल बघितलं आहे, तरी मी एकदा तुम्हाला दाखवते. थांबा, जेणेकरून आपण अजून थोडं नीट इन डेप्थ बघून घेऊ. हे बघा, हा तो चार्ट होता. काय लिहिलेलं आहे बघा. स्थापनेच्या वेळी 4 विभाग होते. हां, कोकण, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर. हां, आणि नाशिक आणि अमरावतीचं प्रशासकीय विभाग म्हणून नंतर निर्मिती झाली आहे. ठीक आहे, आपण काय लक्षात ठेवलं होतं तेव्हा? नाशिक कोणत्या प्रशासकीय विभागात येत होतं? पुण्यात. आणि अमरावती नागपूर विभागात येत होतं. ठीक आहे, आता अजून आपल्याला काय लक्षात ठेवायचं की सगळ्यात जास्त जिल्हे कोणत्या याच्यात होते? मग पुण्यामध्ये होते. आता सध्या सगळ्यात जास्त जिल्हे छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभागात आहे 8. हां, पण जेव्हा स्थापनेच्या वेळी पुणे विभाग होता ना त्याच्यात सगळ्यात जास्त जिल्हे होते 9. त्याच्यानंतर नागपूर विभागात होते 8. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागात होते 5 आणि सगळ्यात कमी कोकण विभागात होते 4. राहील लक्षात तुमच्या. पुन्हा सांगते, पुण्यामध्ये सगळ्यात जास्त 9, नंतर नागपूरमध्ये 8, त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये 5 आणि कोकणमध्ये 4. ठीक आहे, बघा आता. हां, सध्या 6 प्रशासकीय विभाग आहेत. हां, कोणते कोणते बघा. छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, नागपूर, अमरावती, कोकण. ठीक आहे, 6 प्रशासकीय विभाग. आणि ते पण कसे दिले आहेत? त्यांनी क्षेत्रफळानुसार दिलेले आहेत. क्षेत्रफळानुसार. ठीक आहे, म्हणजे आपल्याला क्षेत्रफळानुसार हे पण माहिती पाहिजे. आता मी तुम्हाला जस्ट एक ट्रिक म्हणून तुम्हाला दाखवते की तालुक्यांनुसार तो क्रम कसा लक्षात ठेवायचा. आता इथे क्षेत्रफळानुसार नाही आहे, ज्याच्यावर मी ट्रिक केली आहे. एक मिनिट थांबा. आता हा जो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवते आहे ना तो तालुक्यांच्या संख्येनुसार उतरता क्रम आहे. ठीक आहे, बघा. तालुक्यांच्या संख्येनुसार प्रशासकीय विभागांचा उतरता क्रम लक्षात ठेवण्यासाठीची ट्रिक. औरंगाबादची नागिन पुण्यवती नाशिकहून मुंबईला गेली. यामध्ये औरंगाबादची औरंगाबाद, नागिन नागपूर, पुण्यवतीमध्ये पुण्य, पुणे, वती, अमरावती, नाशिकहून नाशिक, मुंबईला म्हणजे मुंबई किंवा कोकण प्रशासकीय विभाग. अजून ट्रिक्ससाठी ठीक आहे, कळलं.
आता हा क्रम होता तालुक्यांनुसार, तसाच आपल्याला क्षेत्रफळानुसार पण क्रमपाठ करावा लागेल. कळतंय ना तुम्हाला? आणि तो आत्ता व्हिडिओ दाखवला त्याच्यात मी कोणत्या प्रशासकीय विभागात किती तालुके आहेत ते पण तुम्हाला सांगितलेलं आहे. बघा, आता क्षेत्रफळानुसार त्यांनी विचारलं ना आपल्याला हे पण माहिती पाहिजे. बघा, सध्या 6 प्रशासकीय विभाग, हां, मग त्यांचा क्षेत्रफळानुसार क्रम दिलेला आहे, मग तो आपल्याला माहिती पाहिजे. आता ही ट्रिक सर्व परिचित असेल, हीच मी लिहून ठेवली होती. ठीक आहे, आम्हाला आता आठवत नाही आहे ही ट्रिक माझी आहे का मी बघितली आहे कुठे, पण ठीक आहे. ज्या मी तयार केलेल्या असतात त्या मी तुम्हाला डायरेक्ट सांगते, हिच्याबद्दल मी साशंक आहे. पण आता ही मी जर लिहून ठेवली आहे तर तुम्ही बघा, दुसरी कोणाची असेल तरी लक्षात ठेवायला आपल्याला गरज आहे, कारण मी पण ट्रिक्स बघून लिहून ठेवलेल्या आहेत बऱ्याच जणांच्या, माहिती असावं म्हणून. ठीक आहे, तर मग ही ट्रिक मला असं वाटतं तुम्हाला सगळ्यांना ही माहिती असेल, मग हीच मी इथे रिपीट करते. तर बघा, तर ही ट्रिक कशी आहे, आवना पुन्हा अकेले, आवना किंवा औना, हां, आवना पुन्हा अकेले, हां. मग कसं लक्षात ठेवणार, ओना, ओवरून औरंगाबाद, नावरून नाशिक, पुवरून पुणे, नावरून नागपूर, अवरून अमरावती, केलेवरून कोकण. ठीक आहे, आता बघा इथे काय लक्षात ठेवणार, आधी हे तर लक्षात ठेवा, आवना पुन्हा अकेले. आता आवनाचा आपण काय बोलतोय, ओना पुन्हा अकेले. ओना औरंगाबाद, ना नाशिक, पुणे, हां, पुणा पुणे, ना नागपूर, अमरावती, केले कोकण. आता बघा 2 ना आहे, एक नळाचा आहे, एक न बाणाचा आहे. हां, जो पहिला न येतो ना, जो पहिला न येईल तो नाशिकचा आहे, लक्षात ठेवा. नागपूरला मध्ये घेऊ नका त्याच्या आधी, कळलं? नाही तर उत्तर चुकेल. ना पहिला न येईल नाशिकचा, दुसरा न येईल नागपूरचा, लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि मी इथे लिहून पण ठेवलेलं आहे. एसओ मेन्स 2014ला हा प्रश्न विचारला होता आणि रद्द करण्यात आला होता, कारण त्याचे 2 उत्तरं येत होते. ठीक आहे, तर पुढे बघू आपण आता. बघा, पुढचा प्रश्न नाही, माहिती. क्षेत्रफळाने प्रशासकीय विभाग, उतरता क्रम. हां हां, तेच आहे ते. आधी आपण जे पाहिले ना 6 प्रशासकीय विभाग पाहिले, जे त्यांनी ऑलरेडी क्षेत्रफळानुसार दिले होते, आणि तेच आता खाली दिलेले आहेत. ठीक आहे, क्षेत्रफळानुसार उतरता क्रम इथे ऑलरेडी दिलेला आहे. आणि हा एक माहिती पाहिजे, प्रादेशिक विभागाचा क्षेत्रफळानुसार उतरता क्रम. क्षेत्रफळाने प्रादेशिक विभाग, उतरता क्रम. क्षेत्रफळाने प्रादेशिक विभाग, उतरता क्रम. मग त्याच्यात विदर्भ आधी येईल, मग त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र, मग मराठवाडा, मग कोकण, मग खानदेश. ठीक आहे, आता इथे ही नीट गोष्ट पाठ करून घ्या. क्षेत्रफळाने प्रादेशिक विभाग आता वेगळे येतात. ठीक आहे, प्रादेशिक विभाग ही कन्सेप्ट वेगळी आहे. तर क्षेत्रफळाने प्रादेशिक विभागांचा उतरता क्रममध्ये विदर्भ 1 नंबरला येईल, बरोबर. नंतर पश्चिम महाराष्ट्र येईल, त्याच्यानंतर मराठवाडा येईल, मग कोकण येईल, मग खानदेश येईल. ठीक आहे, विदर्भ, त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्र, मग मराठवाडा, मग कोकण, मग खानदेश. आता याच्यात एक तर गोष्ट लक्षात ठेवा, ॲटलिस्ट विदर्भ 1 नंबरला येईल आणि खानदेश सगळ्यात छोटा म्हणून येईल विभाग. ठीक आहे, प्रादेशिक विभाग चालू आहे, प्रशासकीय विभाग नाही चालू आहे आता, त्यामुळे प्रश्न पण वाचताना नीट वाचून मग उत्तर टिक करायचं. क्षेत्रफळानुसार जर प्रादेशिक विभागांचा उतरता क्रम बघितला तर विदर्भ 1 नंबरला येतं आणि खानदेश सगळ्यात लास्टला येतं, म्हणजे सगळ्यात छोटं क्षेत्रफळ खानदेशचं आहे, सगळ्यात जास्त विदर्भाचं आहे. मग विदर्भानंतर काय येईल, पश्चिम महाराष्ट्र येईल, पश्चिम महाराष्ट्रानंतर मराठवाडा येईल आणि कोकण येईल. मग आता आपल्याला याच्यात काय वाटू शकतं की कोकण सगळ्यात छोटा असू शकतो, पण मग तुम्ही काय लक्षात ठेवणार, कोकण छोटा नाही आहे, खानदेश छोटा आहे, मग त्याच्यानंतर छोटा असणारा कोण आहे, कोकण आहे, असं लक्षात ठेवा. ठीक आहे, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, खानदेश. आता हे बघा, क्षेत्रफळाचे 5 जिल्हे. पहिले अहमदनगर, ज्याचं नाव आता अहिल्यानगर झालेलं आहे, सगळ्यात मोठा जिल्हा आहे आपल्या महाराष्ट्रातील. त्याच्यानंतर पुणे आहे, नंतर नाशिक आहे, त्याच्यानंतर सोलापूर आणि त्याच्यानंतर गडचिरोली. बघा,
अहिल्यानगर आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर पुणा, नंतर नाशिक. सगळ्यात मोठा अहिल्यानगर आहे, नंतर पुणे आहे, नंतर नाशिक आहे, मग सोलापूर आहे, मग गडचिरोली आहे. राहील लक्षात. आता बघा शेवटचे 5 जिल्हे बघायचे आपल्याला. मुंबई शहर सगळ्यात छोटा, त्याच्यानंतर थोडा मोठा मुंबई उपनगर, नंतर भंडारा येईल, त्याच्यानंतर काय येईल ठाणे, आणि त्याच्यानंतर हिंगोली. राहील लक्षात. सगळ्यात छोटा कोणता? मुंबई शहर आहे, सगळ्यात छोटा मुंबई शहर. मग त्याच्यानंतर थोडा मोठा असणार आहे मुंबई उपनगर, मग भंडारा, मग नंतर ठाणे आणि मग हिंगोली. ठीक आहे. आता पुढे बघा. महाराष्ट्रातील जिल्ह्यांनुसार किनारपट्टीची लांबी ऑलरेडी आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिली आहे, त्यामुळे मी इथे एक्सप्लेन करत नाही. बघा, रत्नागिरी, मग रायगड, मग सिंधुदुर्ग, मग बृहन्मुंबई, मग पालघर, मग ठाणे. ठीक आहे. पुढे बघा. भारत सागरी किनारा. भारताची जी मुख्य भूमी आहे ना, त्याला 6100 किलोमीटरचं आहे. सर्वाधिक गुजरातला आहे, सर्वात कमी गोव्याला आहे. आणि एकूण म्हणजे कसं, जर जी मुख्य भूमी आहे आणि त्यालाच लागून जर आपण काय बेट जे आहेत ना आपले अंदमान निकोबार लक्षद्वीप, त्यांचा पण जर इन्क्लूड केला तर मग 7517. म्हणजे मुख्य भूमीला लागून जर विचारलं तर 6100, आणि जर एकूण विचारलं तर 7517, म्हणजे 6100 अधिक 1417, बरोबर 7517. बेटांचा किनारा किती आहे? 1417 आहे. पुढे बघा. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त जिल्हे आहेत? पुन्हा तोच प्रश्न विचारला आहे औरंगाबादमध्ये. ठीक आहे. पुढे बघा. खालील नमूद महाराष्ट्रातील प्रशासकीय विभागांचा त्यांच्या क्षेत्रफळानुसार उतरता क्रम लावा. आत्ताच आपण त्याच्यावरची ट्रिक बघितली. औना, पुणा, अकेले. बघा म्हणजे काय, औरंगाबाद 1 नंबरला येईल. म्हणजे ड बघूया. ड इथे आणि इथे आहे. त्याच्यानंतर औना, नंतर नाशिक. मी सांगितलं होतं जो न येईल पहिला तो नाशिकचा असेल. औना, वरून पुणे, पुन्हा नावरून नाशिक, अकेले अमरावती, आणि केलेवरून अकोले, सॉरी काय होतं, कोकण. ठीक आहे. आता बघा स्पष्टीकरण बघा. आयोगाने आत्तापर्यंत प्रशासकीय विभागाबाबत प्रशासकीय विभागांचा क्षेत्रफळानुसारचा क्रम, त्यातील जिल्हे, तालुके, पुन्हा वाचते. आयोगाने आत्तापर्यंत प्रशासकीय विभागाबाबत प्रशासकीय विभागांचा क्षेत्रफळानुसार क्रम, त्यातील जिल्हे, तालुके, एकूण जिल्ह्यांची सर्वाधिक संख्या असणारा विभाग यावरच प्रश्न विचारले आहेत. मात्र यापुढे आयोग एखाद्या विभागातील जिल्ह्यांचा क्षेत्रफळानुसारचा क्रम, बघा एखाद्या विभागातील जिल्ह्याचा क्षेत्रफळानुसारचा क्रम, एकूण जिल्ह्यांच्या संख्येबाबतची विधाने वा नवीन विभागांच्या निर्मितीबाबतचे प्रश्न विचारू शकते. त्यामुळे अभ्यास करताना आवाका व क्वेश्चन पॅटर्न समजून घेऊन प्रेडिक्शन ही विचारात घ्यावे. त्या अनुषंगाने महत्त्वाचा तक्ता. बघा आता हेच आपल्याला आता पाठ करायचं आहे. बघा क्षेत्रफळानुसार उतरता क्रम आपण ऑलरेडी पाठ केलेला आहे. छत्रपती संभाजीनगरचा बीड, बीना और उस्मान पराये हुए. झालं, हा पाठ आहे. नाशिकचं बघा आता, त्याच्या पण मी ट्रिक्स ऑलरेडी बनवल्या आहेत, तुम्हाला दाखवते 1-2 मिनिट फक्त. बघा ह्या ट्रिक मी ऑलरेडी ट्रिक याची बनवली का आठवत नाही आहे, तर मी ही ट्रिक तुम्हाला सांगणार आहे. बघा नाशिकचं कसं लक्षात ठेवायचं, असं म्हणायचं की आता हे प्रशासकीय विभागांमध्ये जे जिल्हे आहेत त्यांचा उतरता क्रम कसा आहे त्याच्यावरची ट्रिक आहे. बघा अहमदचा, आणि मी तुम्हाला आधीच सांगितलं जी बदललेली नाव आहे ती मी घेतलेली नाही आहे, कारण माझ्या ह्या ट्रिक्स 2-3 वर्षापूर्वीच्या जुन्या आहेत. ठीक आहे, 3-4 वर्ष जरी झाले असतील, त्यामुळे मी त्यानुसार ट्रिक बनवली आहे. सध्या त्याचनुसार पाठ करा. अहमदचा नाशिकमध्ये जलवा तर धुळ्यात नंदूचा. अहमदचा नाशिकमध्ये जलवा तर धुळ्यात नंदूचा. अहमदचा वरून अहमदनगर, नाशिकमध्ये वरून नाशिक, जलवावरून जळगाव, धुळ्यात वरून धुळे, आणि नंदूचा वरून नंदुरबार. ठीक आहे. आता आपण पुढे बघू. बघा आता पुणे
प्रशासकीय विभागातला आपण बघणार आहोत. ठीक आहे. हां, आता आपण पुण्याचं बघणार आहोत ना, तर पुण्याचं बघा. आता मी काय म्हणते नीट लक्षात घ्या, ध्यानात घ्या. पुणे, सोलापूर, सातारा, सांगली आणि कोल्हापूर. आता हे कसं लक्षात ठेवायचं हे बघा. सगळ्यात आधी हे लक्षात ठेवायचं की आपल्याला हे पाठ करायचं आहे की पुण्यामध्ये सगळ्यात मोठा जिल्हा कोणता आणि छोटा जिल्हा कोणता. कसं लक्षात ठेवायचं की मोठ्या पुण्यात एक छोटूसा कोल्हा. हां, माझी ट्रिक आधी वेगळी होती पण आता मी बदलली. मोठ्या पुण्यात एक छोटूसा कोल्हा. हां, मोठ्या पुण्यात वरून पुणे हा जिल्हा किंवा पुणे प्रशासकीय विभागात पुणे हा सर्वात मोठा जिल्हा आणि कोल्हापूर हा सगळ्यात छोटा तालुका. ठीक आहे. मग हे 2 लक्षात राहिले. आता आपल्याला यांचा सिक्वेन्स बघायचा आहे. मग त्याचं काय करायचं, सोलापुरातील तारा चांगला, सोलापुरातील वरून सोलापूर, तारावरून सातारा आणि चांगलावरून सांगली लक्षात ठेवायचं. राहील लक्षात. आधी असं लक्षात ठेवायचं पुणे प्रशासकीय विभागात हे लक्षात ठेवायचं की मोठ्या पुण्यात एक छोटूसा कोल्हा. हां, मोठ्या पुण्यात वरून पुणे हा सगळ्यात मोठा जिल्हा पुणे प्रशासकीय विभागातला आणि कोल्हा छोटा म्हणजे कोल्हापूर हा छोटा जिल्हा पुणे प्रशासकीय विभागातला. मग आपल्याला मधील सिक्वेन्स लावायचे आहेत काय, सोलापुरातील तारा चांगला, सोलापूर, सातारा आणि सांगली. राहील लक्षात. आता आपल्याला पुढे बघायचं आहे. हां, बघा आता आपल्याला नागपूर विभाग लक्षात ठेवायचा आहे. नागपूर. हां, नागपूरचं कसं लक्षात ठेवायचं, नागपूरमध्ये जो सगळ्यात मोठा जिल्हा आहे तो आधी पाठ करायचा आणि छोटा जिल्हा असं. त्याच्यावरची ट्रिक काय आहे, नागपूरमध्ये गडावर भंडारा. भंडारा कुठे आहे, नागपूरमध्ये गडावर भंडारा. हां, आता आहे ना, मला एक सांगायचं, ह्या ट्रिक पाठ करताना पण तुम्हाला रिवाईज करून आणि सारखं लक्षात ठेवावं लागेल. आता तुम्हाला जर नागपूरचं विचारलं, नागपूर प्रशासकीय विभाग, तर तुम्हाला ही ट्रिक कोरिलेट झाली पाहिजे. अरे नागपूरमध्ये काय होतं बरं, नागपूरमध्ये आपण भंडारा केला होता, पण कुठे केला होता, गडावर केला होता. हां, किंवा मग अहमदनगर किंवा छत्रपती संभाजीनगरचं जर आलं तर तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की काय सांगितली होती ट्रिक, काहीतरी बिडी आणि हिंग सांगितलं होतं की बिडी मोठी हिंग छोटं. कळलं का. तर ह्या पद्धतीने तुम्हाला पुन्हा नाशिक विचारलं तर तुम्हाला हे आठवायला पाहिजे, काहीतरी नाशिकमध्ये कोणाचा तरी जलवा होता बाबा, मग अहमदचा नाशिकमध्ये जलवा आणि धुळ्यात नंदूचा. ह्या गोष्टी तुम्हाला आठवल्या तर तुम्हाला हे उत्तरं सुटतील. कष्ट कुठेही घ्यायचेच आहे. कळलं का. नुसतं पाठ करायला गेलं तर 100% येणार नाही, पण थोडं ह्या पॉईंटने गेलं तर तुमचं उत्तरं टॅकल होतील. आणि हा व्हिडिओ लॉंग होतो आहे कारण तुम्ही पण बघतायत. मी समजावून सांगण्यासाठी तुमच्या म्हणजे समजण्यासाठी खूप मेहनत घेते, तुम्हाला सांगते, त्यामुळे व्हिडिओ लॉंग होतो आहे. ठीक आहे. बघा हां, नागपूरचं चालू आहे. नागपूरचं काय होतं, नागपूरमध्ये गडावर भंडारा. हां, नागपूरमध्ये गडावर भंडारा ना. मग नागपूर प्रशासकीय विभागात गडचिरोली हा सगळ्यात मोठा जिल्हा आणि भंडारा हा सगळ्यात छोटा जिल्हा. बघा ही ती ट्रिक आहे. नागपूरमध्ये गडावर भंडारा. तर नागपूर प्रशासकीय विभाग, मग गडचिरोली हा सगळ्यात मोठा त्याच्यातला आणि भंडारा हा सगळ्यात छोटा. ठीक आहे. आता मग मधले लक्षात ठेवायचे आहे ना. बघा मग मधले कसे मी लक्षात ठेवलेले आहेत. उतरता क्रम बघा. आधी हे लक्षात ठेवेल, गडचिरोली आणि भंडारा हे लक्षात राहिले. मग मधले लक्षात ठेवायचे. मधल्यासाठी एवढं लक्षात ठेवा, चना व गोंद. चना व गोंद. च फॉर चंद्रपूर, ना फॉर नागपूर, व फॉर वर्धा, गोंद फॉर गोंदिया. चंद्रपूर, नागपूर, वर्धा, गोंदिया. राहील लक्षात. चना व गोंद. चंद्रपूर, नागपूर, वर्धा, गोंदिया. असं लक्षात ठेवा. आता पुढे बघा, यवतमाळ. यवतमाळसाठी यवतमाळ म्हणते अमरावती. आता अमरावतीसाठी मी काय लक्षात ठेवलं आहे की अमरावती प्रशासकीय विभागातले सगळे जिल्हे लक्षात ठेवण्यासाठी मी ट्रिक केलेली आहे. अमरावतीत ये वाशी बुलढाण्यावरून केले घेऊन. थांबा मी तुम्हाला दाखवते लगेच. हे बघा, मी तुम्हाला म्हणते ना की ती प्लेलिस्ट बघा, त्याच्यातलं हे सगळं मी तुम्हाला सांगते. बघा, अमरावतीत ये वाशी. हां, आता अमरावतीत ये वाशीवरून काय की
अमरावती प्रशासकीय विभागात यवतमाळ हा सगळ्यात मोठा जिल्हा आणि वाशिम हा सगळ्यात छोटा जिल्हा. राहील लक्षात? हां, यवतमाळ आणि वाशिम. आणि मग उरलेले काय लक्षात ठेवायचे ना, ते असे लक्षात ठेवायचे. अमरचा बुल अकेला. अमरकडे एक बुल आहे, म्हणजे बैल आहे, आणि तो एकटा आहे. ठीक आहे. अमरावतीवरून अमरचा, बुलढाणावरून बुल, सॉरी असं लक्षात ठेवा. अमरचा बुल अकेला. अमरचावरून अमरावती, बुलवरून बुलढाणा आणि अकेलावरून अकोला. राहील लक्षात? आणि जी मी सगळ्यात आधी ट्रिक सांगितली की अमरावती येवाशी बुलढाण्यावरून केले घेऊन, ही कशासाठी होती की सगळे जिल्हे पाठवण्यासाठी, पण त्याच्यात क्रम लागत नव्हता. त्यामुळे मग मी ही अशी लक्षात ठेवली की अमरावती येवाशीवरून अमरावती प्रशासकीय विभागात यवतमाळ हा मोठा जिल्हा, वाशिम हा छोटा जिल्हा. मग मधले लक्षात ठेवायचे अमरचा बुल अकेला. अमरचावरून अमरावती, बुलवरून बुलढाणा, अकेलावरून अकोला. राहील लक्षात? आता पुढे बघा. हां, आता उरला शेवटचा प्रशासकीय विभाग जो आहे कोकण, ज्याच्यात काय आहे रत्नागिरी, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग, ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर. ठीक आहे. याच्यावर मी ट्रिक बनवलेली नाही आहे, फक्त मी याच्यावर हे ट्रिक बनवली आहे की कोकण प्रशासकीय विभागात कोकणचं रत्न मुंबई शहरात प्रसिद्ध. कोकणचं रत्न मुंबई शहरात प्रसिद्ध. यावरून काय, कोकणवरून कोकण प्रशासकीय विभाग, रत्नवरून रत्नागिरी सगळ्यात मोठा जिल्हा आणि मुंबई शहर सगळ्यात छोटा जिल्हा, असं केलं आहे. मग मधले तुम्हाला लक्षात ठेवायचे. मग रत्नागिरीनंतर रायगड, त्याच्यानंतर पालघर, मग सिंधुदुर्ग, ठाणे, मग मुंबई उपनगर. ठीक आहे. अशा पद्धतीने याचा सिक्वेन्स तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. आता पुढे बघा. टिप: त्या विभागाच्या जिल्ह्यांचा क्रम पाहून घ्या. फक्त पुणे हाच जिल्हा पुणे विभागात प्रथम आहे. बाकीच्या विभागांची नावे असणारे जिल्ह्यांपेक्षा इतर जिल्हे मोठे आहेत. कळलं तुम्हाला काय सांगितलं आहे? की एवढं सगळं आपण जे पाहिलं हा चार्ट, त्याच्यात फक्त पुणेच हा जिल्हा असा आहे जो पुणे प्रशासकीय विभागात सगळ्यात मोठा आहे. हां, आता पुढचा आजच्या व्हिडिओतला शेवटचा प्रश्न बघा. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्यातील विभाग उतरत्या क्रमाने लावा. आता जे मी तुम्हाला म्हटलं होतं की मी दाखवले की तो प्रश्न रद्द झाला होता, तोच आहे बघा हा. एसओ मेन्स 2014ला, कारण त्याचे 2 उत्तरं निघत होते, म्हणून मग हा प्रश्न रद्द झालेला आहे. आयोगाने प्रश्न रद्द केला आहे कारण यामध्ये प्रशासकीय प्रादेशिक विभाग, अच्छा, याच्यात काय एक्सप्लेनेशन दिलं आहे, आयोगाने हा प्रश्न का रद्द केला, कारण यामध्ये प्रशासकीय की प्रादेशिक विभाग हे दिलेलं नाही आहेत, म्हणून हा प्रश्न रद्द आहे. तर अशा पद्धतीने आपला आजचा व्हिडिओ इथेच समाप्त होतो. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये काय असणार आहे बघा, महाराष्ट्रातील जिल्हे याच्यावर पुढचा व्हिडिओ असणार आहे. तर आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.